नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारखे शरद पवार यांचे नाव घेत आहेत, परंतु या आंदोलनाचा शरद पवार यांचा काहीही संबंध नाही। यापूर्वीही महाविकास आघाडी सरकारच्या काळातही आंदोलनाशी संबंध नव्हता, आंदोलकांशी त्यांचा संपर्क नाही, तरीही फडणवीस हे शरद पवार यांचे नाव घेऊन पळवाट काढू पाहत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आज शनिवारी नगरमध्ये बोलताना केला। महाराष्ट्र राज्यात मूळ जमाबंदी व सर्वेक्षणाचे काम 1890 ते 1930 या कालावधीत करण्यात आले। मूळ भूमापनाचे वेळी मोजणी करून ग्राम नकाशे तयार करण्यात आले व त्यात विविध रस्ते भरीव हद्दीचे दर्शवण्यात आले, पण या रस्त्यांची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाही। ती उणीव दूर करण्यात येऊन प्रत्येक रस्त्याचे वर्गीकरण करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे। त्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर समित्या निश्चित करून त्यांची कार्यपद्धती ठरवून देण्यात आली आहे। खुल्या बाजारात कापसाचे दर MSP पेक्षा कमी आहेत। कापसावरील 11% आयात शुल्क रद्द केल्याने कापसाचे दर आणखी दबावात आले, त्यामुळे शेतकरी CCI ला कापूस विकण्यास प्राधान्य देणार आहे। पवनार ते पत्रादेवी या महाराष्ट्र गोवा हद्दीपर्यंतच्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाची मूळ किंमत 86,358 कोटीवरून 1,00,000 कोटीवर जाणार आहे। प्रत्यक्ष कामाला होणारा विलंब, शेतीच्या नुकसान भरपाईचा बाजारभावापेक्षा 5 पट भरपाई आणि 50% बोनसच्या मागणीमुळे भूसंपादनाच्या वाढत असलेला खर्च यामुळे मूळ प्रकल्पाची एकूण किंमत वाढत आहे। यामुळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अप्रत्यक्षपणे वाहनधारकांवर टोल रूपी आर्थिक दंड अधिक पडणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे। बीड जिल्ह्यातील नामलगाव फाट्याजवळ आज सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झालाय। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने 6 जणांना चिरडले असून या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। हे सर्व लोक देवदर्शनासाठी पायी चालले होते, मात्र वाटेतच त्यांना मृत्यूने गाठले। बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 3ऱ्या व 4थ्या क्रमांकाच्या संचात कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री तांत्रिक कारणामुळे कोसळल्याची घटना शुक्रवारी पहाटे 2 वाजता घडली। या अपघातामुळे 3ऱ्या संचातून सध्या वीज निर्मिती बंद आहे, तर 4था संच आधीपासूनच वार्षिक देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे थांबलेला आहे, अशी माहिती महाऔष्णिक केंद्राने दिली। बाणेर सारखा उच्चभ्रू भागात शुक्रवारी सकाळी प्रेयसीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। प्रेम संबंध नाकारल्याच्या रागातून प्रियकराने थेट पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पिस्तूल लॉक झाल्याने गोळी झाडली गेली नाही, त्यामुळे तरुणी थोडक्यात बचावली। मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत। मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळावं ही मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे। या आंदोलकांना पाहून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय, तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही असे म्हटले आहे। तुमची जुनी गाडी विकत असाल अथवा तुम्ही जर जुनी गाडी खरेदी करत असाल तर त्याची माहिती आता पोलिसांना देणे बंधनकारक असणार आहे। रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत। आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 223 अन्वये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील मुंबईला यायला निघाले तेव्हापासूनच सरकारचं शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार अशा बातम्या समोर येत होत्या, मात्र सरकारच्या शिष्टमंडळानं काही त्यांची भेट घेतली नव्हती। अखेर आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मोठा निर्णय झाला आहे। शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। यामुळे भेटीमुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर जी काही एक प्रकारची कोंडी निर्माण झाली होती ती फुटण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील आणि शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।